तर मित्रांनो, आता अख्खा महाराष्ट्र जर कुठल्या एका सणाची वाट बघत असेल आतुरतेने, तो आहे गणेशोत्सव. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव फार धूमधडाक्यात साजरा केला जातो. पण त्या गणपती बाप्पांना बनवणारे जे कलाकार हात आहेत, त्यांचे अनुभव आणि त्यांची जर्नी जाणून घ्यायला आम्ही आलो आहोत साकी नाक्याच्या प्रणवी गणेश दर्शनालयामध्ये. तर ते काकांचे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत आणि त्यांची जी जर्नी आहे किंवा त्यांचं जे मनोगत आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे आहेत रितेश काका, जे त्यांच्या फॅमिली सोबत इथे गणपती बाप्पा बनवतात आणि हे काही त्यांच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत ज्या त्यांनी बनवल्यात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, जिकडे आपण काकांसोबत थोड्या गप्पा मारणार आहोत आणि त्यांचे एक्सपिरियन्सेस जाणून घेणार आहोत. काका, आता आपण जसं व्हिडिओला स्टार्ट करतोय तर तुम्ही एक थोडंसं तुमचं इंट्रोडक्शन वगैरे द्याल का आम्हाला, की तुम्ही प्रोफेशनली काय करता आणि गणपती बाप्पांना बनवायचं जे काम आहे ते तुम्ही कधीपासून करता किंवा कोणी सुरुवात केली याची एक थोडासा आयडिया वगैरे द्याल का? मुळात तर ही वेळ सर्व आमच्या बाबांमुळे आली. आमच्या बाबांना आवड होती गणपतीच्या मूर्तीवर काही ना काहीतरी काहीतरी ॲक्टिव्हिटी करायची. अच्छा. आणि आमचे बाबाही असे दुसऱ्या स्टॉलवर जाऊन जॉब करायचे. त्यांना त्यावेळी 4,000-5,000 रुपये भेटायचे. अच्छा. सकाळी 10 ते रात्री 10. मग त्यांनी एके वर्षी ठरवलं की आपणही करू शकतो आणि त्यांनी ते केलं. अच्छा. आणि जेव्हा बाबांनी स्टार्ट केलं तेव्हा मी स्टँडर्ड 5th होतो, 5वीला असेल. तेव्हापासून येणं जाणं होतं, पण कधी एवढ्या आत जाणं नव्हतं. अच्छा. डीपली बस फक्त यायचं, आमचं दुकान आहे, बघायचो, बसायचो, बाबांना डबा आणायचा जेवणाचा, एवढं काम होतं. मग नंतर हळूहळू जसं वय वाढत गेलं तर दुकानावरही लक्ष देत गेलो. आणि तुम्ही प्रोफेशनली काय करता? प्रोफेशनली मी 2009ला IDBI जॉईन केली. 29 सप्टेंबर रोजी मी IDBI मध्ये दाखल झालो आणि आज 2025 तर इतके वर्ष IDBI मध्ये सर्व्हिस केली आणि सर्व्हिस करूनही हे करतो. तर ही आवड आहे तर बेस्ट आहे. आवड म्हणजेच पॅशन. आणि गणपती येण्याची वाट आम्ही खूप आतुरतेने करतो, कारण की ही आवडच झाली. वर्षातनं एकदा हे करायला भेटतं, वेगळंच एक हे असतं, मजा असतं हे सर्व करण्यात. आणि लोकांना हे करून दिल्यावर त्यांच्या मनावर जे समाधान चेहऱ्यावर पडतं ते बघून तर अजूनही आनंद वाटतो. राईट ना? करेक्ट. मग तुम्ही गणपती बाप्पा बनवण्याचं काम साधारण कधीपासून सुरू करता? आम्ही ॲक्च्युली मार्चमध्ये मूर्ती बुक करतो. तेव्हा त्या मूर्त्या असतात कच्च्या म्हणजे नुसतं प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये काढतात. त्या पांढऱ्या शुभ्र असतात कच्च्या. ना त्यांना हे हात असतात, ना सोंड असते. हात असे वेगवेगळे असते, हे भाग वेगळा, हा भाग वेगळा. साच्यामध्ये असतं, हे हात नसतात, हँड नसतात. फक्त साच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस विथ त्यांना म्हणायला गेलं तर काटा. ते प्लास्टर, हे साचे आहेत, त्याच्यात प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये मिक्स करून ते त्याच्यात लावून एक मूर्ती तयार होते. म्हणजे तुम्ही सगळं प्री बुकिंग वर ऑर्डरवरच करता? म्हणजे ऑर्डरवर, ऑन द स्पॉट जर समजा कोणाला हवं असेल एक 10 दिवस आधी किंवा 12 दिवस आधी? देऊ ना, अवेलेबल करून देऊ आम्ही, जशी हवे तशी. अच्छा. आणि आता आपण जसं एवढ्या मूर्त्या तुम्ही बनवता, तर याचं जे स्केचिंग किंवा डिझाईन हे तुम्ही बनवून ठेवलेलं असतं, कुठे प्रिपेअर केलेलं असतं? काही लोकांना हवी असते, मग ते आणतात, फोटोग्राफी आणतात, मग तशीच मूर्ती त्यांना हवे असं त्यांची फोटो बघून तशी मूर्ती बनवावी लागते. सेम तर मुळात तेवढं कठीण असतं, पण होऊन जातं. अच्छा. सेम करणं कठीण आहे, पण होऊन जातं. आणि मुळात आम्ही तर छोटेच करतो. मोठीची संधी होती बाबा असताना करायचो, पण आता बाबा गेल्यापासून आम्हाला तेवढी वेळ भेटत नाही. ऑफिस आहे, सकाळी जा, संध्याकाळी या, सुटल्यानंतर घरात अर्धा तास चहा पिया, धावत पळत इथे या,
आणि रात्रीचा पण टाइम टेबल नाही, 3 काय 4 काय सुरुवात आहे म्हणून आम्ही 1-2 वाजता जातो, नाही तर आमची सकाळ पण इथेच होते. परत आंघोळ करा, परत ऑफिसला जा. म्हणजे ऑफिस आवर्स नंतर तुम्ही इकडे हा. येता का? जसं आता आपण बघितलं की काका म्हणत होते की ते जॉब केल्यानंतर इव्हिनिंगला येऊन इकडे गणपती बाप्पा बनवतात, तर ही त्यांचं पॅशन आहे. तर हे सगळे त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत जे स्वतःचं डेली रुटीन करून गणपती बाप्पांची सेवा करायला इकडे रोज हजर होतात. ऍक्च्युली जर आपण बघायला गेलो तर ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपलं डेली रुटीन करून आपलं पॅशन पण जपणं हे खूप म्हणजे फार कमी लोकांना जमतं हे असं मला वाटतं. चला तर मग आपण आता एक काकांचं शॉर्ट इंट्रोडक्शन तर घेतलंच आहे, पण आता त्यांच्या जर्नी बद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आपण थोडं. काका, मग तुम्ही मूर्ती बनवताना तुम्ही म्हणजे कुठल्या गोष्टीवर जास्त फोकस करता? म्हणजे जितकं आम्हाला तर माहिती आहे कदाचित तुम्ही डोळ्यावर जास्त फोकस करत असाल, मग किंवा तुम्हाला असं कधी वाटतं का की तुम्ही जी बनवलेली मूर्ती आहे त्याच्यामध्ये समजा समोरच्याला देव दिसलाच नाही, किंवा तुम्ही ज्या भावनेने बनवली आहे मूर्ती, जर त्याला असं वाटलं की बाबा म्हणजे माझे बाप्पा असे असावेत, पण तुम्ही ज्या तुमच्या माइंडसेटने तुम्ही जी बनवली आहे कदाचित समजा जर त्याला नाही आवडली किंवा त्याला त्याच्यात देव नाही दिसला, तर मग ती भीती असते का तुमच्या मनात? भीती तर नेहमी असतेच, कारण की मुळात समोरच्याला पण वाटलं पाहिजे ना, मी जे देव घेतोय त्याच्यात त्याला त्याचं रूप दिसलं पाहिजे. तर मुळात ते रूप बनवताना आम्हाला मुळात त्याचे डोळे आणि ते चेहऱ्यावरचं म्हणजे तेज, तर डोळे बनवतानाच, जेव्हा डोळे बनवताना भीती असते की कसं होईल काय होईल, पण एकदा हात चालायला लागला की ते ऑटोमॅटिक घडत राहतं. आणि नंतर घडल्यानंतर आम्हालाही समाधान वाटतं की बाबा खरंच एवढं सुंदर मी बनवलंय का. आणि जर मला कॉन्फिडन्स आला की बाबा मी सुंदर केलंय, मग समोरच्यालाही वाटतं की बाबा नाही, खरोखरच खूप सुंदर झालं. मग ते डोळे बघूनच समोरचा व्यक्ती असो कोणी असो तो प्रसन्न होतो. त्याला वाटतं की बाबा माझ्या घरात यंदा खूप सुंदर काहीतरी गणपती बाप्पा येणार आहे. आणि मुळात सर्व डोळ्यांवरच आहे. बाकी त्याचे कलर्सचं बॉडी कलर्स इझी असतं, शेडिंग असते. मुळात गणपती हा तयार कधी होतो, डोळे पूर्ण झाला. आणि डोळे म्हणजे आपण त्याला पाया पडणार आहे, म्हणजे रोज 8-10 दिवस पूजा करणार आहे, तर आपलं जे पण आहे ते डोळ्यांवर आहे. डोळे काढताना तेच महत्वाचे. डोळे काढताना एकदम माणूस शांत असून. पण मग असं कोण म्हणजे जसं देव असे आमचे पाहिजे, जसं डिस्क्रिप्शन लोक सांगतात की आम्हाला हे पाहिजे, पण डोळ्याचं वगैरे असं जास्त कोणी डिस्क्रिप्शन देत नसेल ना कदाचित? काही लोकांचं असतं मूर्ती, काही लोकांची मूर्ती रागिष्ट असते. अच्छा. मग त्या हिशोबाने तसे डोळे काढावे लागतात. काही लोकांचा चेहरा हसरा असतो. काही लोक येतात आम्हाला एकदम रागिष्ट मूर्ती हवे, जशी काय आता शंकर भगवान आहे. शंकर भगवान नेहमी रागिष्ट असतात, कधी असं नाही. मग त्यांनाही तसं रागात मग त्यांचे डोळे तसे वेगळे असतात. दगडूशेठ झाले किंवा लालबाग राजा झाला, प्रत्येकांचे डोळे वेगवेगळे. ते कस्टमरवर डिपेंड आहे त्याला कसं हवं, त्या हिशोबाने आम्हाला ते करावं लागतं. गेल्या वर्षी एक पोरगा आलेला, त्याला वडील नाहीत आणि आई पण अशी घरकाम करते. तो पण नवीन म्हणजे लहानच होता ना, पहिलंच वर्ष होतं, बालमूर्ती बसवायची होती त्याला. तो माझ्या मागे लागलेला, काका मला ही मूर्ती द्या. मला बाळा ती 3,500ची, नाही येत तेवढे पैसे, नाही येत तेवढे. रोज यायचं. नंतर मीच कमी केलं, बोलले ठीक आहे तुझ्याकडे किती पैसे घेऊन ये. तो घेऊन आला, तेवढे पैसे दिले, झाले. ती पैसे नाही मागितले. मग तर मी नंतर रोज बघायचो, पण नंतर मी स्वतः बोललो तू घेऊन ये. त्याचं जेव्हा बुक केली ना, टॅग टाकला ना, एवढा आनंद झाला ना त्याला, बापरे काटा आला माझ्या अंगात. त्याला आनंद झाला ना जो, तिथे समाधानी झालो मी. बोललो हा बाबा चला. म्हणजे पोच पावती भेटल्यासारखं तुम्हाला? अरे खरोखर मी आता मला बोलताना एकदम अंगावर काटा शार येत आहेत. म्हणजे तो रोज येणार, त्याची आई पण बोलायची नाही हो दादा आमच्याकडे पैसे नाही, द्या ना. आई पण म्हणायची ना. अरे खूप प्रसंग आहे. एक बाई आहे ना इकडे, याच तुमच्या रस्त्यावर कचरा उचलायची आणि तिचा पोरगा येडा म्हणजे वेड्यातच, त्याला कळायचं नाही काय, म्हणजे यायचं तो, त्याला कळायचं ना देव आहे, पाया पडायचा, बोलायला म्हणजे एकदम कसं तरी बोलायचा तो, आणि ती कचरा उचलायची बाई. पण त्या पोरासाठी ती गणपती बसवायची. मला आठवतं तिने ना छोटीशी मूर्ती निघलेली लालबाग राजा, तिने आली तर मी तिला बोललो 501 रुपयाचा.
म्हणजे 500 रुपये. तिच्यासाठी 500 खूप आहे ना. तिने मला 1 रुपया नाही काय बोलली. 101 रुपये देवासमोर ठेवली. आमची ही गणपती बुक करा. मी बुक केली आणि तो आला 4-5 वर्षानंतर. ती म्हातारी मला वाटतं वारली असेल. तो मुलगा पण म्हणजे हे होता. मग नंतर नाही दिसले ते. खूप असे प्रसंग खूप आहेत. पण त्यांना इच्छा आहे गणपती आणायची, घरी बसवायची. तर जसं आपल्याला काकांनी मगाशी सांगितलं की त्यांची पूर्ण फॅमिली गणपती बाप्पा बनवते ऑफिस नंतर. तर हे गणपती बाप्पा जे बनवतात ते सगळे काकांचे फॅमिली मेंबर्सच आहेत ऍक्च्युली. आणि ते त्यांच्या ऑफिस नंतर आता येऊन इकडे गणपती बाप्पा बनवतात. आणि हे तर आम्ही स्वतः तयार केलं. अच्छा ह्याला बनवायला रेडीमेड मध्ये घ्यायला गेलं तर एक 40 रुपये. अच्छा. एक म्हणजे हे डोक्यालाच लागेल. बाकीचा भाग मग आम्ही स्वतःच तयार करतो. म्हणजे तुम्ही सगळं स्वतः बनवता? हे स्वतः तयार केलंय. अच्छा. दिसतंय ना. हे आम्ही स्वतः तयार करतो. कारण की एवढं कुठून आणणार. आणि एका मूर्तीला जर 40-40 रुपये तर म्हणजे आणि किती आणणार. आणि हे तर काही नाही आहे. मागे दागिना आहे, दगडूशेठ हलवाई आहे. पण ते जेव्हा बनते ना, तयार होते ना दगडूशेठ हलवाई मूर्ती, खूप सुंदर वाटतं की बाबा काहीतरी मी केलंय. तर काका आता आपण म्हणजे एवढं बोललं हे तर सगळं लाईक जेन्युअनली रॉ आपण कंटेंट सगळा शूट केलाय. आम्ही थोडं जे काही 1-2 क्वेश्चन आमचे होते ते आम्ही विचार करून आलो होतो. बाकी तर काही आम्ही जनरली एवढा विचार नव्हता केला. बोलण्यात सर्व झालं. पण तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आणि जर कोणाला बुक करायचं असेल किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर काय नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं ते पण एकदा सांगून द्या. या शाळेचं नाव म्हणजे प्रणवी गणेश दर्शनालय. आणि प्रणवी ही म्हणजे आमची म्हणजे आमच्या घरातली पहिली मुलगी. अच्छा. तर तिच्या नावाने हे शॉप केलेलं सुरुवात. आणि प्रणवीचा अर्थ म्हणजे पार्वती. आणि पार्वती म्हणजे माझी आजी. तर हे सर्व त्यांच्याच ऋणीत झालं आणि त्यांच्या नावानेच हे शॉप चालू आहे. तर प्रणवी गणेश दर्शनालय. माझा नंबर आहे 8976417602. माझं नाव आहे रितेश सुर्वे. आणि आम्ही मुळात कोकणातले. तर ही आवड आम्ही कोकणातनंच शिकलेलो आहे. आणि कोकण म्हणजे पूर्ण गणपतीच. तर मलाही आवडलं तुम्ही आज आला तिथे. फर्स्ट टाइम मी व्हिडिओमध्ये येईन. मलाही खूप उत्सुकता आहे की लवकरात लवकर व्हिडिओ शेअर व्हावी, बनवावी आणि चांगले लाईक्स फॉलोवर्स तुम्हाला भेटावे. आणि मलाही. येस. आमचा ॲड्रेस आहे साकीनाका मेट्रो स्टेशन, कावेरी बिल्डिंग, साईबाबा मंदिर जवळ, साकीनाका, सत्यनगर. लँडमार्क हॉलिडे इन हॉटेल. थँक्यू. एवढ्या रात्री काकांना एका मूर्तीची ऑर्डर आली आहे आणि काका ती मूर्ती दाखवत आहेत आता. मूर्ती बघा, छोटेसे बाप्पा आहेत, किती छान आहे. तर दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकांचे अनुभव जाणून घेतले. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.